नमस्कार मंडळी. या कारभाराचं बघा काय चाललेलं आहे. आता हिला बसता येते ना पुढे गाडीवर, तर असं असते कुठेही जायचं असलं की आम्हाला पुढे गाडीवर येऊन बसायचं असते. आता आम्ही सर्वजण तयारी करून कुठे जातोय ते तुम्हाला सांगते. बघा, आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला. सुंदर अशी नदी आहे आणि नदीला बघितलं ना की खरंच नेहमी जास्त पाणी असलं की भीती वाटते, पण इथे खूप शांत असं वाटतं, निवांत वाटतं आणि आम्हाला इथे यायला प्रचंड आवडतं. आम्ही आलेलो आहे एका देवस्थानाला. दर्शन करायची इच्छा झाली, सो सर्वजण निघालो आणि गावातलं वातावरण बघितलं ना की खरंच आणखी जास्त छान वाटतं. कारण शहराकडे कुठे असं वातावरण बघायला मिळतं. छान इथे बकऱ्या वगैरे आहेत आणि प्रिशूला ते बघून ना खूप नवीन नवीन असं वाटत होतं आणि तिची धाव सगळी तिकडेच होती. तिने तिथे खूप छान असं एन्जॉय केलं. आम्ही फक्त देवदर्शनाला गेलेलो, पण प्रिशूला तिथे छान मस्ती करताना बघून आम्हाला ना खरंच खूप भारी वाटलं, कारण तिला हे सर्व इथे अमरावतीमध्ये तर अजिबातच बघायला मिळत नाही. असो, मस्त आम्ही देवदर्शनाला गेलो, देवदर्शन वगैरे केलं. त्यानंतर निवांत थोडं फिरलो वगैरे आणि आमचं गप्पा गोष्टी सर्व झाल्यानंतर, फिरणं सर्व झाल्यानंतर परतीला निघालो आम्ही घरी जायला. पण ही नदी निवांत जोपर्यंत बघत नाही ना तोपर्यंत आमचं मनच होत नाही. आम्ही जेव्हाही इथे देवदर्शनाला येतो तेव्हा हे शांत पाणी बघतो आणि शांत पाणी बघून खरंच छान वाटतं. यावेळी डिसाईड केलेलं की या हनुमानजीचं दर्शन घ्यायचंच. सो हनुमानगडीवरल्या या हनुमंतरायाचं दर्शन घेण्याकरिता आज जवळ गेलो आणि किती भव्य मूर्ती आहे ना. यांचा आशीर्वाद डोक्यावर असेल ना तर मग काहीही भीती नाही. म्हणून जंगलातून जायला सुद्धा आम्हाला काही वाटत नाही. छान तिथलं आजूबाजूचं वातावरण बघितलं. सर्वांच्या इथं गप्पा चाललेल्या आहेत, कारण आम्हाला दिसला येता वाघ. नशिबाने मला तर तो दिसला नाही. सर्वांनी इथे आपापल्या परीने जसे पाहिजे तसे फोटो काढून घेतले आणि आजूबाजूचं वातावरण बघताय खरंच खूप छान होतं. आता वाजलेले आहेत 5:30 आणि तुम्ही बघू शकता आभाळ कसलं भरलेलं आहे. पण हे डोंगर, दऱ्या, झाडं झुडपं बघितले ना की मनाला एक वेगळाच असा आनंद होतो. असो, आम्ही इथे छान छान फोटोज वगैरे काढले, निवांत मूर्ती बघितली, कारण खूप दिवसाची बघायची इच्छा होती. घरी आलो, एवढं थकून आल्यानंतर काही खायची इच्छा नव्हती. आता मस्तपैकी इथे चिवडा बनवलेला आहे मटकी टाकून. दिवसाचा शेवट आम्ही असा केला. चला, या मिनी ब्लॉगला इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की सांगा. चलो बाय.